रनिंग, जॉगिंग किंवा वॉकिंग ही बेस्ट एक्सरसाइज आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण बऱ्याच लोकांना अशी शंका असते की रनिंग किंवा जॉगिंग किंवा सिंपल वॉकिंगनी सुद्धा गुडघेदुखी होण्याची शक्यता जास्त असते. आपण जर कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हटली की आता ही तर सगळ्या बेसिक गोष्टी आल्या की तुम्ही वॉक करायला जाता किंवा रनिंगला जाता, पण जर साधं तुम्ही जिमला जायचं म्हटलं किंवा एरोबिक्स करायचं म्हटलं किंवा वेट ट्रेनिंग करायचं म्हटलं, कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा नॉर्मल घरातली कामं जरी करायची म्हटली तरी तीसुद्धा तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटीज आहे. कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटी करताना ती तुमच्या शरीरावर किंवा बॉडीवर काही ना काही इफेक्ट किंवा परिणाम देतेच. हो, कधी पॉझिटिव्ह असतो जर तुम्ही ती प्रॉपर टेक्निकनी केली, आणि नेगेटिव्हही असतो जर तुम्ही प्रॉपर टेक्निक किंवा स्वतःची काळजी नाही घेतली तर. त्याच्यामुळे कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटी जर केली, जर तुम्ही त्याची काळजीपूर्वक केली तर तुम्हाला त्रास होणार नाही, गुडघेदुखी अजिबात होणार नाही. पण जर तुम्ही काळजी घेतली नाही, फक्त रनिंग म्हणता रनिंग केलं किंवा फक्त वॉक केला की माझा रोजचा नियम आहे की मी 1 तास वॉक करते, पण जर फक्त तुम्ही वॉक केला तर तुमच्या पूर्ण शरीराला वर्कआउट मिळत नाही, तुमचा फक्त लोअर बॉडी वर्कआउट होतो. आणि त्याचबरोबरनी तुमचे गुडघे, तुमचे अँकल्स आणि तुमची लोअर बॅक ही जास्तीत जास्त वापरली जाते. जेव्हा एखादा बॉडी पार्ट शरीराचा जास्तीत जास्त वापरला जातो त्याला तेवढं स्ट्रेंथन करणं म्हणजे त्याला शक्ती देणं आपलं काम असतं किंवा ते गरजेचं असतं. आणि ते होतं फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंगने किंवा रेझिस्टंट ट्रेनिंगने. हो, स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे जेव्हा तुम्ही वेट्स वापरता, तुम्ही अँकल वेट्स यूज करता किंवा तुम्ही जिममध्ये मशीन्स वापरता. आणि रेझिस्टन्स म्हणजे जेव्हा तुम्ही ट्यूबिंग, थायरा बँड्स किंवा आजकाल सुपर बँड्स आलेले आहेत, मॅजिक बँड्स आलेले आहेत, ते वापरून तुम्ही तुमची लोअर बॉडी स्ट्रॉंग करता. सो या दोन्ही गोष्टी तुमच्या नॉर्मल कार्डिओ ॲक्टिव्हिटी, वॉक, रन, जॉग या सगळ्या याच्यामध्ये गरजेचं आहे. कारण त्यांनी तुमची मस्क्युलर स्ट्रेंथ येते, म्हणजे तुमचे मसल्स स्ट्रॉंग्स होतात, तुमचे जॉईंट्स मोबिलाइज आणि स्ट्रॉंग बनतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची ओव्हरऑल बॉडी, जॉईंट्स, मसल्स फ्लेक्झिबल होतात. सो फक्त एक गोष्ट करून जर तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी केली तर डेफिनेटली तुमच्या शरीरावर कुठे ना कुठे परिणाम होणारच. त्याचा अर्थ असा नाही की फक्त जर तुम्ही वॉक केलं तर तुमचे गुडघे दुखतील, तुम्ही फक्त जिम जरी केलं तरीही तुमचे गुडघे दुखतील. सो या सगळ्या गोष्टींचा अर्थ असा आहे की तुमचं फिजिकल फिटनेस किंवा तुमचं फिजिकल रूटीन जर तुम्ही छान कॉम्बिनेशनमध्ये केलं, जर तुम्ही त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग, तो फ्लेक्झिबिलिटी, तुमची कार्डिओ ॲक्टिव्हिटी या सगळ्या एलिमेंट्स, या सगळ्या गोष्टी जर एकत्र आणल्या आणि तुमचं फिटनेस कॉम्पोनंट स्ट्रॉंग केलं तर डेफिनेटली तुमचे गुडघे दुखणारही नाही, तुमची लोअर बॅकही दुखणार नाही आणि तुम्ही तुमचं वर्कआउट एन्जॉय कराल. सो वॉकिंग, रनिंग, जॉगिंग यांनी कधीही गुडघेदुखी होत नाही, पण निष्काळजीपणाने किंवा जर तुम्ही नीट तुमच्या शरीराची काळजी नाही घेतली तर डेफिनेटली होतं. सो या सगळ्या साध्या गोष्टी आहेत, आपण कधी कधी विसरतो आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये. सो आपण त्याची उजळणी परत केली आहे. सो डेफिनेटली लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी तुमच्या वर्कआउटमध्ये आणा आणि फिट राहा. परत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.